थँक्यू सौरभ। सगळ्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा, मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। खास लोकेशन आहे आणि एबीपी माझाचं खास बुलेटिन आहे। गुढीपाडवा स्पेशल बुलेटिन आज शिवाजी पार्क वरून आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे, कारण आज शिवाजी पार्कवर होणारा मनसेचा मेळावा हा महाराष्ट्रातल्या तमाम राजकीय पक्षांसोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं आणि राजकारणात रुची असणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणार आहे। आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर आज महाराष्ट्राला मिळणार आणि तो प्रश्न आहे की राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष महायुतीसोबत जाणार की हा एकटा लढणार। याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आजच्या याच मेळाव्यातल्या राज ठाकरेंच्या भाषणामध्ये मिळण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मेळाव्यासाठी मैदान सज्ज झालेलं आहे। खरं तर गुढीपाडव्याचा राज ठाकरेंचा मेळावा आणि शिवाजी पार्क मैदान हे नातं तसं महाराष्ट्राला नवीन नाहीये, पण राज ठाकरेंची आजची भूमिका ही मात्र महाराष्ट्रासाठी उत्सुकता ताणवणारी आहे आणि म्हणूनच आज या मेळाव्यातली प्रत्येक वित्तम बातमी या शिवाजी पार्क मधून आपल्याला मिळणार आहे। शिवाजी पार्कचं मैदान सज्ज झालेलं आहे, बसण्याची व्यवस्था झालेली आहे, सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली। माझ्या मागे जर पाहिलं तर स्टेज तयार झालेलं आहे। मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा अशी टॅगलाईन असलेलं हे स्टेज आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं स्टेज जसं प्रत्येक वेळेला गुढीपाडव्याच्या मेळाव्यासाठी इथे भव्य दिव्य सजलेलं असतं तसंच ते सजलेलं आहे। दोनही बाजूला स्टेजच्या गुढ्या उभारण्यात आलेल्या आहेत आणि याच मेळाव्यामधनं, याच स्टेजवरनं राज ठाकरे आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। मैदानाची तयारी तुम्ही पाहू शकता। सगळीकडे खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत, सगळीकडे झेंडे लावण्यात आलेले आहेत मनसेचे, अर्थात कार्यकर्त्यांची प्रतीक्षा आहे। संध्याकाळची वेळ देण्यात आलेली आहे या मेळाव्यासाठी। कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे, पण मुंबईसह महाराष्ट्रामध्ये सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा आहे। मुंबईतही तो प्रचंड जाणवतोय, त्यामुळे उन्हाच्या इतक्या तडाख्यामध्ये कार्यकर्ते जे आलेले आहेत महाराष्ट्राच्या बाहेरून ते सुद्धा सध्या दादरच्या कानाकोपऱ्यामध्ये सावलीच्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। मैदानावर सध्या कार्यकर्ते नाहीयेत, पण पोलिसांची मात्र मोठी सुरक्षा व्यवस्था याच मैदानावर तैनात करण्यात आलेली आहे। माझ्या मागचं स्टेज आहे, त्या स्टेजला प्रतीक्षा आहे अर्थातच राज ठाकरेंची आणि त्यांच्या भाषणाची। दरवर्षी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामधलं होणारं राज ठाकरेंचं भाषण हे सगळ्या कार्यकर्त्यांसाठी उत्सुकता ताणवणारं असतं। खरं तर याच भाषणामध्ये राज ठाकरे यांनी जेव्हा हिंदुत्वाची भूमिका मांडली होती, भोंग्यांचा प्रश्न मांडला होता, त्याच वेळेस राज ठाकरेंच्या मनसेची एक दिशा स्पष्ट झाली होती। तीच दिशा मनसेला पुढे घेऊन जाणार आहे की राज ठाकरे आपला एकला चलो रे हाच नारा कायम ठेवणार आहेत, या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आज इथे मिळणार आहे। एबीपी माझाचे सगळे प्रतिनिधी आता माझ्या सोबत आहेत जे याच मैदानाच्या वेगवेगळ्या परिसरात आहेत। राज ठाकरे आणि मनसेचा गुढीपाडवा मेळावा याचं नातं तर आपण जाणून घेणारच आहोत, पण आजच्या मेळाव्यासाठी काय विशेष तयारी आहे, आजच्या मेळाव्याची काय विशेष उत्सुकता आहे जाणून घेण्यासाठी आपण गणेश ठाकूर माझे सहकारी आता माझ्यासोबत आहेत। सोबत काय अगदी माझ्या जवळच उपस्थित आहेत, तिथे स्टेजवर गणेश आहे, गणेशकडे जाऊयात। गणेश, कविता, इथून मी तुला पाहतोय आणि इथून आपल्या प्रेक्षकांना या मंचाचं किंवा ह्या मैदानाचे दृश्य दाखवतोय। आता कविता, प्रामुख्यानं इथं 2006 साली मनसे हा पक्षाची स्थापना झाली आणि पहिला मेळावा 2006 साली याच मैदानात झाला होता। तो आत्तापर्यंतचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सर्वात मोठा मेळावा होता। 2015 साली याच मैदानात राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्याची सुरुवात केली आणि आज या गुढीपाडवा मेळाव्याची सर्वांना जास्त उत्सुकता आहे। त्याचं कारण म्हणजे 6ला त्यांनी पक्ष स्थापन केलं आणि नंतर आपली भूमिका स्पष्ट केली आणि 24ला देखील तशाच प्रकारची नवीन भूमिका राज ठाकरे आज आपल्या कार्यकर्त्यांना किंवा महाराष्ट्राला दाखवतील का, किंवा त्या भूमिकेबद्दल आपलं मत व्यक्त करतील का, आपला निर्णय समोर आणतील का, आणि यासाठीच ही उत्सुकता आहे। मागील अनेक दिवसांपासून भाजप, शिवसेना, त्यांच्या नेत्यांना, अमित शहांना या भेटीगाठीनंतर असं वाटत होतं की काहीतरी नवीन होईल किंवा या युती संदर्भातली घोषणा होईल, पण ती घोषणा 9 तारखेपर्यंत लांबवली आणि आज राज ठाकरे या मैदानातून महायुतीत जाणार का, महायुतीत गेल्यावर कसा फॉर्म्युला असेल, या सगळ्या बाबींची घोषणा करतील की तो आपला निर्णय सार्वजनिक करतील। मी मागील अनेक दिवसांपासून जे टीजर्स त्यांच्याकडनं येत आहेत त्या टीजरमधनं बिटवीन द लाईन्स
काही बातम्या काढण्याचा प्रयत्न करतो, तर त्यामध्ये प्रामुख्यानं राज ठाकरे हे महाराष्ट्र हितासंदर्भातला निर्णय घेतील असं ते म्हणतायत. त्याचबरोबर राज ठाकरे या टीजरमध्ये असंही म्हणतात की मी जे कोणते निर्णय घेतो ते निर्णय स्वतःच्या हिताचे नव्हे तर महाराष्ट्राच्या हिताचे असतात. माझी पावलं मी महाराष्ट्रासाठी उचलतो. म्हणून आज देखील या मंचावरनं केंद्र सरकार भाजपकडे महाराष्ट्रासंदर्भात काही मागणी करून किंवा ती मागणी पूर्ण करून आपल्या पदरात पाडून महाराष्ट्रासाठी मी हा महायुतीत जातोय अशी घोषणा करतात का महायुतीत जाण्यात गेल्यानंतर किंवा त्या घोषणानंतर काही जागा ते घेतात. म्हणून आता उत्सुकता हीच आहे की राज ठाकरे काय बोलतात. पण आज या गुढींच्या बाजूला 2 LEDs आणि मोठमोठ्या LEDs लावण्यात आले आहेत. या LEDs बरंच काही बोलून जातं, कारण राज ठाकरे यांनी 19च्या लोकसभा निवडणुकींच्या वेळेला या LEDsच्या माध्यमातूनच एक लाव रे तो व्हिडिओ प्रचार सुरू केला होता, कॅम्पेन सुरू केलं होतं जे खूप इफेक्टिव्ह होतं. आणि त्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून विरोधकांवर टीका करणारे राज ठाकरेंचं एक कॅम्पेन हे त्यांचं पेटंट किंवा त्यांचं पेरेंट झालं, बेबी झाला. आणि आज देखील या 2 स्क्रीन्स इथं आहेत. म्हणून या स्क्रीनमध्ये बरंच काही आज दाखवलं जाईल, बरंच काही या स्क्रीनच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवलं जाईल हे निश्चित आहे. म्हणून आज या स्क्रीनवर कोणाचे व्हिडिओ असतात, राज ठाकरे काय दाखवतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. आपला निर्णय का असेल ते देखील राज ठाकरे सांगतील. म्हणून तिथं संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. कविता. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.